नागपुरातील राऊळगाव जवळ दारुगोळा बनवणाऱ्या एसपीएल कंपनीत भीषण स्फोट, 17 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी, मदत आणि बचाव कार्य सुरू. अमेरिका इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू. खामेनींच्या घरातील 4 सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती. अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोक. खामेनी समर्थकांना कोसळलं रडू, तर इराणमध्ये 40 आणि अरब राष्ट्रांमध्ये 3 दिवसांचा दुखवटा. अली खामेनींच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये निदर्शनं. शिया मुस्लिमांकडून शोक व्यक्त, तर आमचा नेता मारल्याचं विसरणार नाही असं म्हणत दुःख व्यक्त. इराणकडून दुबई शहरावर ड्रोन हल्ले. दुबई विमानतळावर हल्ला केल्याची माहिती, तर जगप्रसिद्ध हॉटेल बुर्ज अल अरब हॉटेलचंही नुकसान. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला मोठा फटका. हजारो उड्डाणं रद्द, प्रवाशांचा खोळंबा. कोकणात जाणारी तेजस एक्सप्रेस 7 तास उशिरानं. तेजस एक्सप्रेस अजूनही सीएसएमटी स्थानकातच. सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी. T20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये सामना. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर दोन्ही संघांसाठी करोवा मरोची लढत. जो जिंकेल तोच सेमीफायनलमध्ये जाणार.